नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता ज्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, जे रजिस्ट्रेशन करण्याची वाट पाहत आहेत, की ज्या आपल्याला काय करायचं आता नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग नवीन रजिस्ट्रेशन केल्यानंतर PM किसानचा जो 2,000चा हप्ता आहे तोही मिळणार आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एक 2,000चा रुपयाचा हप्ता आहे तोही काय होणार आहे, शेतकऱ्याला मिळणार आहे. अशी आशा एक आहे. अशा शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून रजिस्ट्रेशन करण्याची वाट पाहतात. त्यासाठी आता एक पोर्टल जे आहे PM किसानचं ते काय झालेलं आहे, चालू झालेलं आहे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी. मग जे शेतकऱ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, अशा शेतकऱ्यांनी PM किसान या पोर्टलला भेट देऊन मग जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन त्याला भेट देऊन काय करायचं आहे, तिथं आपलं न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे. मग त्यासाठी कागदपत्र कोणते लागतात, ऐका हे सर्व काय करायचं आहे पाहायचं आहे आणि नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग तुम्हाला PM किसानचे एकत्रित वार्षिक 6,000 रुपये मिळणार. त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकत्रित 6,000 रुपये मिळणार तुम्हाला वार्षिक आणि एकूण 12,000 रुपये तुम्हाला काय होणार आहे तर एका शेतकऱ्याला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे PM किसान सन्मान निधी योजनेचं, ते दोन्हीच्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एकत्रित 12,000 रुपयाचा निधी काय केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. म्हणजे 1,000 रुपये प्रति महिना एका शेतकऱ्यांना काय होणार आहे ते भेटणार आहे. त्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग केले जाणार आहेत. मग तुमचं तुम्हाला जे रजिस्ट्रेशन करायची जी प्रोसेस आहे त्याला मग त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12/8, त्यानंतर फेरफार हे वगैरे वगैरे काय थोडे कागदपत्र लागतात. ते घेऊन जवळच्या तुम्ही सेतू सुविधा केंद्र किंवा जवळच्या जे ऑनलाईन करणारे जे हे आहेत PM किसानचं काम पाहणारे, किंवा किंवा मग तहसीलीमार्फत, त्यानंतर तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, यांच्याशी संपर्क साधून तुम्ही काय करायचं आहे, त्याची विचारपूस करायची आहे, त्याची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस काय होणार आहे करता येणार आहे. जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जा, चौकशी करा आणि त्यानंतर तिथंच ऑनलाईन करून ही घ्या. कारण जे राहिले असतील ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल PM किसानचं, ते आता वेबसाईट चालू झालेली आहे त्याची आणि वेबसाईट चालू झाल्यानंतर मग त्यांचे काही थकीत हप्ते असतील त्यातही तुम्हाला बदल करता येईल, KYC करता येईल. काय चेंजेस असतील तर ते चेंजेसही करून घ्या. कारण बऱ्याच शेतकऱ्याचे हप्ते काय झालेले आहेत, रोखलेले आहेत, बंद पडलेले आहेत आणि मग त्यांचे हप्ते त्यांना काय झालेले आहेत, आलेले नाहीत. PM किसानचा असेल, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा असेल तर मग सध्या वेबसाईट काय झाली आहे, चालू झाली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे चेक करू शकता, पाहू शकता. मोबाईलच्या सहाय्याने तुम्हाला ते काय झालेले असणार आहे, चालू हे दिसणार आहे. मग जे शेतकऱ्यांचं काही एडिटिंगचं काम असेल, म्हणजे दुरुस्तीचं काम असेल, अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काहींचं अप्रूव्हल झालं नसेल तर अप्रूव्हलचेही कामं होतील. ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा शेतकऱ्याचेही कामं काय होणार आहे, तर त्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही हप्ते पडून परत त्याचं काय झालेलं आहे तर शेतकऱ्याचे हप्तेही बंद पडलेले आहेत. अशा शेतकऱ्यांनीही काय करायचं आहे, आपलं दुरुस्तीचं काम करून घ्यायचं आहे. सध्या वेबसाईट चालू झालेली आहे, व्यवस्थित चालत आहे आणि त्यामुळं मग त्यांचे नवीन असतील, जुने असतील, काही हप्ते थकीत असतील, पेंडिंगमध्ये पडलेले असतील, काहींची KYC वगैरे नसेल, हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, आपण आपल्या ह्याच्या जवळच्या शेती सुविधा केंद्रावर जाऊन पाहून घ्यायचं आहे की काय अडचण आहे, काय अडीअडचण आहे. ज्यांना रेग्युलरमध्ये हप्ते पडतात त्यांनी काही पाहायची गरज नाही. त्याच्याकडं ह्या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं तरी काही अडचण नाही. पण ज्यांचे थकीत आहे तर ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे अशाने काय करायचं आहे, आपले अकाउंट चेक करून पाहायचं आहे अशा शेतकऱ्यांनी. धन्यवाद.